हा मुलांनो, 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वारंवार येणारा प्रश्न, व्युत्पत्ती कोश म्हणजे काय आणि व्युत्पत्ती कोशाचे कार्य सांगा. अ, जवळपास 3 गुणांसाठी हा प्रश्न येतो. त्याचं उत्तर असं बघा, की आधी व्युत्पत्ती म्हणजे काय? मराठी भाषेचा जो काही जन्म झाला, व्युत्पत्ती या शब्दाचा अर्थ, शब्दाचा जो काही मूळ शब्द आहे, त्या अर्थाचे, त्या मुळातले ज्ञान म्हणजे त्या शब्दाचं ज्ञान, तो शब्द कुठून आला, त्या शब्दाच्या मुळाविषयी, तो आला कोठून, निर्माण झाला कसा, त्याच्याविषयी माहिती देणं. बघा, एखाद्या शब्दाची मूळ प्रवृत्ती, मूळ ज्ञान, मूळ झाला कसा निर्माण, हे सांगणं म्हणजे व्युत्पत्ती. मग त्या शब्दामध्ये काही अर्थामध्ये बदल होऊ शकतात. ते स्पष्ट करत असताना त्या शब्दाच्या उच्चारात, वापरात बदल होत जातात. आणि ते दाखवण्यासाठी जो ग्रंथ आहे, जो कोश आहे, त्याला व्युत्पत्ती कोश असं म्हणतात. विशिष्ट शब्दाच्या उच्चारातील फरक व्युत्पत्ती कोशात दाखवलेले असतात आणि त्या शब्दांच्या वापरात सुद्धा बदल घडून येतात. बघा, आपल्या मराठीमध्ये बरेच असे शब्द आहेत, की एकाच शब्दाचे वेगवेगळे 2 अर्थ असतात आणि मग ते समजून घ्यायचं असेल, मग वेलांटी, उकार, मात्रा कोणकोणत्या पद्धतीच्या आहेत, त्यांवरून आपण तो व्युत्पत्ती कोशामध्ये नेमका कोणत्या अर्थानं शब्द आलेला आहे हे आपण सांगतो. आता त्या व्युत्पत्ती कोशामध्ये बदल करणं आपल्याला शक्य नाहीये. कोशामध्ये जो बदल आहे तो भाषेचा अभ्यास करून मूळच्या शब्दाशी तुलनेनं आपल्याला तिथं तो दिलेला असतो. परकीय भाषांमधून काही शब्द आपल्याला आपल्या भाषेमध्ये समाविष्टीत होतात आणि मग त्याच्याद्वारे म्हणजे जसं की फारशी असेल, त्याच्यामध्ये ची भाषा असते, जर्मन असेल किंवा मग अगदी कन्नड असेल, तेलुगू असेल, हिंदी असेल, तर यांच्यामधून आलेले शब्द थोड्याफार फरकानं आपल्या मराठीमध्ये, कारण मराठी भाषा आपली ही सर्वसमावेशक आहे, नदीप्रमाणे प्रवाही आहे. त्याच्यामध्ये येणारे शब्द हे अगदी वाहत, वाहत येत असतात आणि म्हणूनच व्युत्पत्ती कोश म्हणजे शब्दाचं मूळ रूप दाखवणे, शब्दाच्या अर्थात बदल स्पष्ट करणे, शब्दातले बदल आणि फरक निर्देशित करणे आणि बदलांचे कारण स्पष्ट करणं, हे व्युत्पत्ती कोशाचं प्रमुख कारण आहे.